नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लासेसमध्ये. ओम सरस्वती कोचिंग क्लासेस जे दुधेबावी आणि कोळकी या ठिकाणी कार्यरत आहे. आपल्या दोन शाखा आहे, एक आहे दुधेबावी गावात गेली 12 वर्ष क्लासेस चालू आहे आणि एक आहे कोळकी शहरामध्ये कोळकी गावामध्ये तिथे क्लासेस आपले गेली 4-5 वर्ष चालू आहे. तर आज आपण पाहणार आहे क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फर्स्ट क्वेश्चन आपण आता बघणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. म्हणजे हा एक टेबल तुम्हाला दिलेला आहे ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहे आणि काही कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहे. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. तर हे 3 सेगमेंट तुम्हाला दिलेले आहे. ओके, हे पेअर दिले, पेअर म्हणजे जोड्या दिले तुम्हाला. हे कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे तुम्हाला दाखवायचं आहे. सो कसं दाखवणार, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही सेगमेंट आहे यातला डिस्टन्स काढायचं आपण. प्रत्येक सेगमेंटचं जे डिस्टन्स येईल ते डिस्टन्स दुसऱ्या सेगमेंटच्या एवढं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल डीचं समजा सेगमेंट डीचं डिस्टन्स समजाला 4. ओके, तो सेगमेंट ए बीचं 4 आलं पाहिजे तर त्याला आपण म्हणू कॉन्ग्रुएंट, अन्यथा आपण त्याला कॉन्ग्रुएंट म्हणणार नाही. तर पहिलं काय दिलं बघा, सेगमेंट डी. तर आपण लिहूया इथं. सगळ्यात पहिले आपण काढूया सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी. सो या 2 पेअरचं आपल्याला काढायचं आहे. मग सगळ्या डिस्टन्स काढूया. सो डिस्टन्स आपण डी काढूया. ठीक आहे. सो डिस्टन्स डी आधी काढूया आपण. सो डिस्टन्स डी कसं काढणार, तर डी आणि ईचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहावं लागेल. मग सगळं आपण डीचं चेक करूया. डीचं कोऑर्डिनेट किती आहे, -7 आहे. ओके, सो आपण एक काम करूया, आधी एक ओळ लिहून घेऊया आपण. ठीक आहे. पॉईंट डी कोऑर्डिनेट इज, पॉईंट डीचं कोऑर्डिनेट किती आहे, -7. आणि ईचं चेक करूया. पॉईंट ई कोऑर्डिनेट इज, पॉईंट ईचा कोऑर्डिनेट किती आहे, 9. तो आपण काय करणार आता की मोठ्या मोठ्या व्हॅल्यूमधून लहान व्हॅल्यू सबट्रॅक्ट करणार. सो ऑब्व्हियसली 9 मोठे आहे -7पेक्षा. सो 9मधून -7 सबट्रॅक्ट होईल. मी त्याचं देअरफॉर डिस्टन्स डी ई इज इक्वल टू 9 मायनस करायचं आहे. आता हे मायनस म्हणजे सबट्रॅक्शनचं मायनस आहे आणि हे ना -7 ना. सो 9मधून -7 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो -7 ही जी व्हॅल्यू आहे कोणाची आहे, डीची आहे. म्हणजे हा कोऑर्डिनेट आहे डीचा. ओके, आणि हे मायनस साईन कोणता आहे तर आपल्या फॉर्म्युलामधलं आहे. सो इथे 9 लिहायचं -7. ओके, सो 9 + 7, 9 + 7 किती आहे ना, 16 आहे ना. अंडरस्टूड. सो 9 + 7 आपलं आलं 16 आलं. आता आपण काय करणार, डिस्टन्स ए बी काढणार. ओके, सो इथे सेगमेंट इथं लिहू शकता तुम्ही. सेगमेंट डी तुमचं डिस्टन्स किती आलं, 16. इक्वेशन नंबर 1. आता आपण ए बीचं काढूया. मग कसं येईल आपण, पॉईंट ए कोऑर्डिनेट इज, पॉईंट एचा कोऑर्डिनेट किती आहे, -3. आणि बीचा लिहूया. पॉईंट बी कोऑर्डिनेट इज. सो पॉईंट बीचा कोऑर्डिनेट कोणता आहे बघा, पॉईंट बीचा आहे -5, माफ करा 5. सो इथे लिहायचं डिस्टन्स ए बी. तो डिस्टन्स ए बी कसं काढणार, मोठ्यातून लहान. सो मोठं कोणतं आहे 5, लहान कोणतं आहे -3. सो 5 मायनस ब्रॅकेटमध्ये -3. सो 5 लिहिणं -+3, 5 + 3 8 आलं. इक्वेशन नंबर 2. आता चेक करा इक्वेशन 1 आणि 2ची व्हॅल्यू सेम आहे का डिफरंट आहे. तो डिफरंट आहे. ओके, 16 आणि 8 इक्वल नाही आहे. मला याचं देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय दिसतं तुम्हाला सांगा बाळांनो, काय दिसतंय, सेम आहे का आपल्याला, नाही सेम आहे. अब काय ना, देअरफॉर सेगमेंट डी ई. ओके, आता कॉन्ग्रुएंटचं साईन बाळांनो हे आहे बघा, हे आहे कॉन्ग्रुएंट साईन. आता याच्यावर तुम्ही काट मारा. ओके, आणि लिहा सेगमेंट कोणतं विचारलं होतं तुम्हाला, डी आणि ए बी. सो बोथ आर नॉट इक्वल. ओके, बोथ आर नॉट कॉन्ग्रुएंट. मग तुम्ही लिहू शकता किंवा सेंटेन्स लिहिलं ते चालतं, सेगमेंट डी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. ओके, पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2 यातला. सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी. मग चेक करूया बी सीचं. ओके, मग इथं लिहूया सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी. मग आता बी सीमध्ये बीचं चेक करूया. मग लिहायचं पॉईंट बी कोऑर्डिनेट. ओके, पॉईंट बीचा कोऑर्डिनेट किती आहे, बीचा 5. ओके, त्याच्यानंतर पॉईंट सी कोऑर्डिनेट
पॉईंट सी कॉर्डिनेट, सीचं किती कॉर्डिनेट आहे इथं 2 आहे. म्हणजे याचं देअरफॉर डिस्टन्स बी सी आपण काय करणार मोठ्यातून लहान वजा. सो 5 - 2 5 - 2 किती आहे ना 3. इक्वेशन नंबर 1. सेम आपण करणार त्याचं ए डीमध्ये. सो पॉईंट ए कोऑर्डिनेट इज पॉईंट एचं कोऑर्डिनेट किती येतं -3. सो इथे आहे ना -3. त्याच्यानंतर ए डी म्हणजे याचं पॉईंट डी कोऑर्डिनेट इज. सो पॉईंट डीचं कोऑर्डिनेट किती येतं -7. सो इथे आहे ना आपण -7. ठीक आहे बघा एचं येईल डीचं येईल. आता काय डिस्टन्स काय करणार आपण ए डी काढणार आहे. तो कसं काढणार मोठ्यातून लहान वजा करणार. आता तुम्हाला माहीत आहे की मोठ्यातून लहान. सो -3 -3मध्ये कोण सगळ्यात मोठा आहे आणि कोण लहान आहे. तर बघा जे निगेटिव्ह इंटेजर असतं ना त्यात कसं असतं जशी व्हॅल्यू तुम्ही पुढे जाल म्हणजे -1 -2 -3 -4 तशी ती व्हॅल्यू आहे ना आणखी आहे ना लहान होत जाते ना की मोठी. आणि पॉझिटिव्ह इंटेजरमध्ये कसं असतं जसं तुम्ही संख्या पुढे जाणार 1 2 3 4 5 6 7 संख्या मोठी होत जाणार व्हॅल्यू मोठी होत जाणार. मग निगेटिव्हमध्ये संख्या जेवढी पुढे जाणार तेवढी ती लहान असणार. याचा अर्थ काय होतो की -3 मोठे आहे -7पेक्षा. सो लिहितं -7 निगेटिव्ह ब्रॅकेटमध्ये -7. हे बघा -3ला मायनस साईन टाकलं म्हणजे निगेटिव्ह ओके -साईन सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. इथे लिहिलं -7. ओके सो इथे काय करणार आपण -3 -+7 -+7 -3 किती आलं इथं 4 साइन ऑफ अ ग्रेटर नंबर. ओके सो इथं आपल्या बघा आन्सर आलं इथं 3 आलं इथं 4 आलं. तो आपण चेक करूया इथं की डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए डी हे कॉमन आहे का. सो इथे बघा डिस्टन्स बी सी किती आन्सर आहे 3 आणि ए डी किती आहे 4. सो हे पुन्हा इक्वल नाही आहे. सो आपण इथलं याचं देअरफॉर फ्रॉम 1 and 2 सेगमेंट ओके कोणता बी सी सेगमेंट बी सी इज नॉट कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट कोणता होतं विचारलेलं आपल्याला बी सी अँड ए डी. ओके सो अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन पण सॉल्व केला. आता आपण चेक करूया पण थर्डमधला हा पार्ट लिहिलेला आहे. आता इथे बघा सेगमेंट बी किती आला 4 आला आहे. इक्वेशन नंबर आपण 1 लिहिलं. आता सेगमेंट ए डी काढायचं आपल्याला. मग इथं कसं लिहिलं आपण पॉईंट ए कोऑर्डिनेट इज. ओके पॉईंट एचं कोऑर्डिनेट आपल्याला ह्याचं पॉईंट एचं कोऑर्डिनेट येते -3 इथं -3. त्याच्यानंतर डीचं लिहूया आपण पॉईंट डी कोऑर्डिनेट इज. पॉईंट डीचं कोऑर्डिनेट किती येतं -7. मग इथे लिहूया देअरफॉर डिस्टन्स ए डी इज इक्वल टू कोणता मोठा आहे -3 ब्रॅकेट -7. ठीक आहे सो इथं -3 -+7 सो -+7 -3 4. ओके इक्वेशन नंबर 2. आता चेक करूया 1 and 2 इक्वल आहे का. तर इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू बघा किती 4 आली. इक्वेशन 2मध्ये पण व्हॅल्यू किती आली 4 आली. मग दोघांमध्ये व्हॅल्यू सेम आहे. मला याचं देअरफॉर फ्रॉम 1 and 2 त्यांचे डिस्टन्स सेम आहे. त्याच्यामुळे हे बी आणि ए डी हे डिस्टन्स सेम आहे ना. दॅट मीन्स बी आणि ए डी कॉमन होईल. देअरफॉर सेगमेंट ओके ए बी ई कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय आहे ना इथं ए डी. सो अशा प्रकारे आपण हे 3 क्वेश्चन कंप्लीट केले आहे. ओके सगळ्यांनी लिहून घ्या वहीत व्यवस्थित समजून घ्या. पाहूया आपण पुढचा प्रश्न. स्टुडंट्स आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2 3 आणि 4 या व्हिडिओमध्ये. पुढचे क्वेश्चन आपण 5 and 6 आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे. पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. सो आपण ए बी सेगमेंट काढूया. ही सेगमेंट ए बी आहे बघा. याच्यामध्ये हा एम हा मिड पॉईंट आहे. ठीक आहे सो मिड पॉईंट काय करतो पूर्ण सेगमेंटला इक्वली डिवाइड करतो. हा ए बीची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला डिस्टन्स तुम्हाला दिले 8. देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. सो ए एम विचारलं आहे ऑब्व्हियसली पूर्ण ए बीचं 8 आहे ते ए एम किती असणार त्याचा हाफ असणार 4. परंतु हे आपण लिहून कसं दाखवायचं ते बघा. तुम्हाला इथं काय दाखवायचं आहे पहिली ओळ लिहावी लागते आन्सरची. आन्सरमध्ये पहिली ओळ लिहावी लागेल पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. देअरफॉर ओके आपल्याला ए एमची व्हॅल्यू काढायची आहे. सो ऑब्व्हियसली ए एम हा ए बीच्या हाफ असणार. सो इथं आपण असं लिहूया 1/2 इंटू ए बी.
सो 1/2 ए बीची व्हॅल्यू किती 8 आहे, 2 4 जा 8, सो आन्सर किती आलं 4. सो ए एमची व्हॅल्यू किती आली इथं 4 आली. ओके, आपण आता चेक करूया क्वेश्चन नंबर 3. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. सो इथं बघा सेगमेंट काढला आपण सी अँड डी, पॉईंट घेतला इथं पी घेतला. ओके, पॉईंट इथं पी घेतला. काय व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला इथं, सी पीची दिली आहे 2.5. सो सी पी दिलं आहे 2.5 तुम्हाला. तर विचारले सी डी किती. आता सी डी किती, तर ऑब्व्हियसली सी पी इज 2.5, तर पी डी पण किती आहे ना 2.5. 2.5 आन्सर किती आहे ना 5. सो आन्सर 5 आलं. पण पुन्हा सांगतो हे लिहून दाखवावं लागेल. सगळ्यात पहिला आन्सरची ओळ लिहून लिहावं लागेल आपल्याला. पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. देअरफॉर आता तुम्हाला काय सी पी काढायचं आहे, सी पी दिले, सी डी काढायचं आहे. सो ऑब्व्हियसली सी डी जो आहे हा सी पीच्या दुप्पट असणार. सो 2 इंटू सी पी किती आहे 2.5. सो आन्सर किती आलं इथं, सी डीचं आलं 5. नाव द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. या व्हिडिओचा चौथा क्वेश्चन जो आहे, इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कम्पेअर द सेगमेंट. आता हे सेगमेंट कसे कम्पेअर करायचे आहे, तर थोडंसं बघा. ओके, मी कॅमेरा खाली करतो, हे बघा. हां, ओके. सो कसं करणार आपण बघा सगळ्यात पहिले. अदरवाईज मी इकडे दाखवलं चालेल का तुम्हाला. ओके ठीक आहे, असू द्या, मी इथं दाखवतो तुम्हाला. सो ठीक आहे, बिकॉज खाली आहे ना तो खूपच खाली होऊन जाईल, ते इथं दाखवतो तुम्हाला. सो बघा ए बी तुमची दिली 5 सेंटीमीटर. ओके, बी पी दिले तुम्हाला 2 सेंटीमीटर. ओके, ए पी दिले 3.4 सेंटीमीटर. आता या तिघांना कम्पेअर करायचं आपल्याला आणि कोणती सेगमेंट लहान मोठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कम्पेअर द सेगमेंट. मग हे कसे दाखवता येईल, मोठ्या म्हणजे त्याला म्हणतात ना असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे लहानापासून मोठा, डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून लहान. मग हे कसंही तुम्ही दाखवू शकता दोघात, पण दोघात एक दाखवा, दोन्ही दाखवायची गरज नाही आहे. मग आपण एक काम करूया, आपण चेक करूया की सगळ्यात याच्यामध्ये मोठा कोणता आहे. तो ऑब्व्हियसली इथं 5 सेंटीमीटर मोठा आहे. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 3.4 आहे, आणि त्यापेक्षा लहान कोण आहे 2 आहे. राईट. मग तसं आपण सेगमेंटचं नाव लिहूया. 5च्या पुढे काय खाली काय ना इथं ए बी आहे ना. सो ए बीपेक्षा लहान कोण 3.4 कोणाचं आहे सेगमेंट ए पी, आणि मग त्यापेक्षा लहान कोण आहे इथं बी पी. सो इथं आला बी पी, झाला आन्सर तुमचा. सो एवढे इझी आन्सर आहे. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल. 1.2 मधला हा पार्ट 1 व्हिडिओ. पार्ट 2 मी पुढचा भाग कव्हर करूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनवर व्हिडिओ पाहू शकता. खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहे. 9th आणि 10thचे नोट्स अवेलेबल आहे. ॲक्सेस करा, प्ले स्टोर डाउनलोड करू शकता. ओम सरस्वती कोचिंग क्लासेस. भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.